तर आज आमचे ओबीजॉयचं लेक्चर होतं सकाळी. त्याच्यात जो टॉपिक शिकवलेला जो प्रीटर्म लेबर नावाचा टॉपिक होता. म्हणजे 37 वीकच्या अगोदर डिलिव्हरी जर होत असेल तर त्याला प्रीटर्म लेबर म्हणतात. आणि प्रीटर्म लेबर चांगलं नसते, कारण जर लवकर बेबी डिलिव्हर झाला तर कधी कधी लंग्स डेव्हलप झालेला नसतात, रिस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम होतो, किंवा बरेचसे ऑर्गन फुली डेव्हलप झालेले नसतात. तर त्यामुळं ते डिले करण्यासाठी आपण ड्रग्सचा एक क्लास यूज करतो, तर त्याला टोकोलिटिक्स म्हणतात. म्हणजे ते डिलिव्हरी थोडी पुढे ढकलतात. टोकोलिटिक्स काय करतात, ते युटेराइन रिलॅक्संट असतात आणि डिलिव्हरीच्या टायमाला युटरस कॉन्ट्रॅक्ट होतं. तर त्याच्यात काही ड्रग्स आहेत ते आपल्याला माहीत पाहिजेत. ते एक निफेडिपिन काय कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे, तो पण युटराइन रिलॅक्स म्हणून ॲक्ट करते. दुसरा ड्रग आहे ॲटोसिपॅन काय आहे, हे ऑक्सिजन अँड ऑक्सिटोसिन अँटागोनिस्ट आहे. ऑक्सिटोसिन काय करतं, युटरसवर ॲक्ट करून कॉन्ट्रॅक्शन कॉज करतं. जर त्याला ब्लॉक केलं तर आपोआप युटरस रिलॅक्स होणार. ॲटोसिपॅन पण एक आहे. तिसरा आहे आपण MgSO4 पण यूज करू शकतो, मॅग्नेशियम सल्फेट. तर त्याचे दोन ॲक्शन आहेत. एक तर ते युटराइन रिलॅक्सन म्हणून पण ॲक्ट करतं, आणि दुसरं म्हणजे ते सिझर्समध्ये पण यूज होतं. म्हणजे जे एक्लॅम्पशियामुळे मदरमध्ये सिझर येऊ शकतात, तर ते न्यूरोप्रोटेक्टिव्ह पण आहे आणि युटराइन रिलॅक्संट पण आहे. आणि अजून काय आपण यूज करू शकतो, अजून आपण प्रोजेस्टेरॉन पण यूज करू शकतो. तर हे 4 ड्रग लक्षात ठेवा, डिसीज हप्त्यामध्ये पण दिलेले आहेत हे.